नमस्कार शेतकऱ्यांसाठी आत्ताच काही मिनिटांपूर्वीच्या 10 बातम्या महत्त्वाचे निर्णय। कांदा निर्यात बंदी हटवण्याची घोषणा फसवी निघाल्यामुळे गत वर्षात 2,500 रुपये क्विंटलवर गेलेले दर 1,500 रुपयांवर घसरले। आता सध्या 2,500 रुपयांचे दर आले आहेत 1,500 रुपयावर। 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 16व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे। त्यामुळे आतापर्यंत 4,40,546 शेतकऱ्यांपैकी 4,32,326 शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि आधार जोडणी पूर्ण करण्यात आली आहे। अद्यापही 8,220 शेतकऱ्यांची ई-केवायसी तर 14,812 शेतकऱ्यांचे आधार जोडणी बाकी आहे। तर 14,812 शेतकऱ्यांची आधार जोडणी अद्यापही बाकी। अपडेट एकाच जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील अपडेट तुमचा जिल्हा नक्कीच कमेंट करा। गेल्या आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले। यासोबतच 2023 मध्ये सुद्धा रब्बी आणि खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसान झेलावे लागले। या नुकसानीपोटी राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। अपडेट आहे भंडारा जिल्ह्यातील। शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ऊस खरेदी दरात 8% वाढ करण्यात आली आहे, मंजुरी देण्यात आली आहे। साखर कारखाना दराकडून शेतकऱ्यांना ऊसाची रास्त आणि योग्य किंमत मिळावी यासाठी आगामी ऊसाच्या हंगामासाठी 1 ऑक्टोबर पासून दर निश्चित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। भावात प्रति क्विंटल 25 रुपयांनी वाढ झाली। राज्य सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2,000 रुपये जमा होतील। याबद्दलची अपडेट महत्त्वाचा शासन निर्णयाचा जी.आर. आला आहे, त्याचा व्हिडिओ आपण मागील पाहितला आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहितला नसेल तर व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। येत्या 24 फेब्रुवारी रोजी गावोगावी रास्ता रोको आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केली मोठी घोषणा। दुष्काळी स्थितीत दुधाळ जनावरांना जगण्यासाठी तब्बल 3.5 कोटी रुपये किमतीचे चारा बियाणे उपलब्ध केले गेले। निदान जून अखेरपर्यंत जनावरे चाऱ्यांपासून वंचित राहणार नाहीत यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचा महत्त्वाचा प्रयत्न करण्यात आला आहे। बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन। लग्न केले म्हणून महिलांना नोकरीवरून काढता येणार नाही, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। पीक विमा कंपनीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असे आदेश सुद्धा देण्यात आले होते। त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ICICI लोबार्ड कंपनीच्या विमा प्रतिनिधींनी 20% नुकसान भरपाई झाल्याचा अहवाल सादर केल्याने शेतकऱ्यांच्या हाती किती अनुदान मिळणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे। अपडेट आहे वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुका येथील अपडेट। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील अपडेट आणि महाराष्ट्र राज्याचे महत्त्वाचे निर्णय सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।